तर ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर समाज कल्याण वसतिगृहासाठी फॉर्म भरलेले होते, त्या विद्यार्थ्यांसाठी 2 बातमी आहे. एक आनंदाची बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे. तर या 2 बातम्या कुठल्या आहेत त्या मी तुम्हाला संक्षिप्त करून सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर समाज कल्याण वसतिगृहासाठी म्हणजे प्रोफेशनल कोर्समध्ये जे विद्यार्थी होते, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते, त्यांची जी समाज कल्याण वसतिगृहामार्फत 20/10/2025 ला लिस्ट लागली होती, ती आता कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची 20/10/2025च्या लिस्टमध्ये नाव होते, त्यांना आता वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही आहे. त्यांच्यासाठी नवीन अपडेटेड लिस्ट लागणार आहे. त्यानुसार तुम्हाला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार आहे. मी अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला होता. त्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्याचे नाव आहे, त्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश मिळणार नाही आहे. त्यांच्यासाठी नवीन अपडेटेड लिस्ट लागणार आहे, म्हणजे 1-2 दिवसात लागून जाणार आहे. आपल्याला नागपूरच्या समाज कल्याणमधून ही माहिती मिळालेली आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतः समाज कल्याण वसतिगृहाला भेट देऊन ही पूर्ण माहिती प्राप्त केलेली आहे. मी तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट स्क्रीन दाखवून देतो की मला मेल सुद्धा आलेले आहे आणि विद्यार्थ्यांनी कमेंट सुद्धा केलेले आहे. जे मला मेल आले आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि हे विद्यार्थ्याचे कमेंट आहे जे तुमच्यामधीलच समाज कल्याणमध्ये भेट दिलेली आहे. परंतु दुःखी व्हायचं काही कारण नाही आहे. तुमची नव्याने लिस्ट लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही करेक्शन वगैरे असेल त्यांचेच नाव फक्त लिस्टमध्ये येणार नाही आणि ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट वगैरे संपूर्ण व्यवस्थित असेल त्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण वसतिगृहामध्ये नक्कीच प्रवेश मिळणार आहे. तर ही लिस्ट होती ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहे, परंतु ही लिस्ट कॅन्सल झाली आहे. त्याचे नियम कारण सांगितलं समाज कल्याण विभागामार्फत. त्या लिस्टमध्ये थोड्या चुका झालेल्या आहेत, त्यामुळे ही लिस्ट कॅन्सल करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आता नवीन लिस्ट लागणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळाला नक्कीच पाठवा, ज्यामुळे त्यांना हे अपडेट लवकरात लवकर माहिती होईल आणि त्यांना या अपडेटपासून काहीतरी महत्त्वाची माहिती भेटेल. तर कमेंटमध्ये सांगा ही अपडेट तुम्हाला कशी वाटते.